शुभ सकाळ सगळ्यांना। आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत। त्यासाठी मी इथे वांगी स्वच्छ धुवून पुसून त्याला तेल लावून इथे गॅसवर भाजून घेत आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथे 3 वांगी भाजून रेडी आहेत। आता ह्या वांग्यांना आपण थोडंसं थंड होऊन देऊयात। ही वांगी थंड झाल्यानंतर याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। हातानेच मी इथे साल काढत आहे वांग्याची। साल काढून झाल्यानंतर जी बारीक साल उरलेली असेल काळी ती आपण चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे काढून घेऊ शकतात। आता या वांग्याची देठ कट करून घ्यायची आहेत आणि मी चाकूच्या सहाय्यानेच या वांग्यांना असं कट करून घेत आहे आणि त्यातल्या ज्या जाड बिया आहेत ठसठशीत अशा बिया त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून भरीत खाताना त्या आपल्या दाताखाली येणार नाहीत। बघा छान असं हे वांग्याचं असं मॅश केलेलं बॅटर इथं हे रेडी आहे। आता आपण याला फोडणी देऊन घेऊयात। त्यासाठी पॅनमध्ये गरम तेलात शेंगदाणे टाकले, आधी जिरं, थोडंसं मोहरी, यात कढीपत्ता ॲड केला, थोडासा ठेचलेला लसूण ॲड करायचा आहे। परतून झाल्यानंतर यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। बारीक चिरलेला टोमॅटो पण यात ॲड करून घ्यायचा आहे। यावर थोडंसं 1 चम्मच मीठ घालून चांगलं छानपैकी परतून यावर झाकण ठेवून आपण हा कांदा एक 5 मिनिटं शिजू देऊयात। कांदा शिजेपर्यंत माझ्याकडे थोडीशी एक कांदा पात होती, ती आपण कट करून घेऊयात। कांदा पात भरीतमध्ये अप्रतिम लागते। कांदा कोमून झाला आहे। यात आपण आता 1 चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चम्मच लाल तिखट आणि थोडासा हिंग ॲड करून घेऊयात आणि आता हे मिश्रण छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे। लाल तिखट करपून झाल्यानंतर यात आपल्याला मगाशी चिरून घेतलेली कांदापात ॲड करून घ्यायची आहे। छान मिक्स करून झाल्यानंतर यावर 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवूयात जेणेकरून कांदापात शिजेल। बघा आपला आता ही कांदापात शिजून रेडी आहे। यात आपण मगाशी रेडी केलेलं वांग्याचं जे मिश्रण आहे ते ॲड करून घेऊयात। याला छान मिक्स केल्यानंतर यावर थोडंसं मीठ घालून गार्निशिंगसाठी आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे। बघा मी इथं कोथिंबीर ॲड केली। आता कोथिंबीर टाकून झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपण हे मिश्रण परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि एक 5 मिनिटांसाठी याला शिजू देऊयात। बघा किती छान असं तेल सुटलं आहे वांग्याच्या भरताला आणि दिसायलाही खूप अप्रतिम दिसतं आहे। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद सगळ्यांना।